वाटलंही नव्हतं, कल्पनाही नव्हती की आमची पूर्ण आजी आम्हाला सोडून गेल्या आताच. असं म्हणणे पण माझं इथं चुकीचंच आहे की मला सोडून गेल्या, ते अजूनही आमच्या सोबतच आहेत आणि ते कायम राहणार आहेत. हो, पण फिजिकल स्वरूपात ते नाही आहेत आता आमच्या समोर. 2.5 वर्ष त्यांच्या सोबतच शूट करत आलोय. जितका वेळ मी माझ्या फॅमिलीला दिला नाहीये ही 2.5-3 वर्ष, तितका वेळ मी शूटिंगवरतीच आहे. घरात येतो 2 तास असं तसं फिरतो आणि झोपतो. सकाळी उठतो पहाटे डायरेक्ट शूटिंगला. सो 2.5 वर्ष माझ्या आयुष्यातला मॅक्सिमम पोर्शन मी त्यांच्यासोबतच घालवलं. एक आजी म्हणून, एक नातू म्हणून आम्ही दोघे असेच वावरायचो सेटवरती. तिला काही झालं तरी तिला घेऊन रूमपर्यंत जायचं, गाडीपर्यंत पोहोचवायचं, तिला फोन करायचं, कशी आहेस तू. आणि तिचीही तेवढीच माया होती. कारण हल्ली जेव्हा मी पुण्याला गेलो फ्युनरलसाठी, तेव्हा तेजस्विनी आणि पौर्णिमा त्यांच्या मुलगी दोन्ही सुद्धा. पौर्णिमा त्याशी मी कधी बोललो नाही आयुष्यात कधी. तेजस्विनी सोबत मी आधी शूट केलंय, एक शो केलं खूप वर्ष आधी. तो थोडीफार ओळख होती आमची, पण पौर्णिमा त्यांची अजिबात ओळखत नव्हती. मी त्यांना भेटलो आणि ज्या पद्धतीने त्या भेटल्या तेव्हा मला असं वाटलं की त्यांच्यासाठी मी नवीन माणूस नाही आहे. म्हणजे आजीने इतकं काही सांगितलं असेल, इतकं शेअर केलं असेल शूटिंगच्या गोष्टी, की त्या मला ओळखत होत्या. ते ज्याप्रमाणे माझ्याशी बोलल्या, बोटावेस रडल्या त्या खूपच, पण ज्या हक्काने रडल्या माझ्या समोर येऊन मला बोलल्या, त्यांनी मला वाटलं की मी त्यांच्या फॅमिलीचाच एक भाग होतो. आणि ती गोष्ट कुठे खरंच खूप मनाला लागून गेली. पण इट्स लाईफ. पण पूर्ण आजीची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही. वडील म्हणावा, जे सिनियर ॲक्टर म्हणावा, ते एक लाईनवरती जगतात. मग ते नाटक इंडस्ट्री असो, सिरियल असो, फिल्म इंडस्ट्री असो, दे ऑलवेज सेज शो मस्ट गो ऑन. मी माझं डिप्लोमा इन थिएटर केलंय भवन्स कॉलेज गिरगाव, भारतनाट्य शिक्षापीठ. तिथे आमचे सर आम्हाला एकच गोष्ट सांगायचे की तुमचा प्रयोग आहे नाटकाचा, तुम्हाला पोचायचं आहे त्यावेळेला. तुम्ही येतायत, तुम्ही निघालात तुम्ही इथे यायला, ऑन द वे समजा घडलं काही, तुमचा ऍक्सिडेंट झाला, तुम्ही गेलात, तुमच्या आत्म्याने स्टेजवरती येऊन परफॉर्म करायला हवं, बिकॉज शो मस्ट गो ऑन. इव्हन बऱ्याच ॲक्ट्रेस ज्यांचे उदाहरण सुद्धा आहेत, त्यापैकी फरीदा जलाल पण आहेत, ज्यांच्या बाबतीत बरंच ऐकलं गेलं. त्यांचे हसबंड गेले, त्यांना कळलं, त्यानंतर सुद्धा त्यांनी कॉमेडी शो परफॉर्म केला, कोणालाही ह्याचं भासू दिला नाही. सो मी पूर्णाजीकडनं बऱ्याच काही गोष्टी शिकलो आहे ॲज अन ॲक्टर, बिंग अ ह्युमन. तिचं पण हेच म्हणणं होतं, द शो मस्ट गो ऑन. सो द शो मस्ट गो ऑन.